मम्मी मॅडम तुम्ही ना तिथंच उभे राहा. एक हात असं वर धरा आणि कमरेत थोडस वाक बस. मला नाही कळत आहे, मी तिथे येऊन बघते. आशू, तू जरा समोर उभी राहा बघू. मी पमिदी मी राहू का? झेंडू, मी कॉफी आणते सगळ्यांसाठी. थँक्यू. कर ना ग आशू. मी काय तुला फोटोशूट करायला सांगत नाहीये, पण मला अंदाज आहे ना नेमकं काय करायचंय ते. हो की नाही केके? हा बरोबर. नको पमिदी, मला नाही जमणार. अगं त्यात अवघड काय आहे? केके सांग ना तू. अगं अवघड काही नसतं त्यात, सोपं असतं. राहू मी तू. अगं अशी हातावर हात ठेवून काय उभी आहे तू? अश्विनी तू आहे ना एक हात वर कर. नाही 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 थोडा 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 हात 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 हा हा हा. शुभंकर तिचा फ्रेमच्या बाहेर हात येतोय ना, तो जरा आत घे. मी अरे कर ना. हा, घे. हा, करा 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 लवकर लवकर, क्विक क्विक. हा. घे. शुभूची मम्मी. हा आणि पूर्ण फॅमिली पण. व्हॉट अ सरप्राईज. ये ना ये 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 ये. किती मोठा सरप्राईज. झेंडू, या सगळ्यांसाठी ना पाणी आण. OMG, तू काय घेणार, चहा की कॉफी? आम्ही इथे तुझ्याशी बोलायला नाही आलोय, शुभंकर इथे आलाय म्हणून आलोय. आई, अहो के भाऊजी पण इथेच आहेत. अरे कृष्णकांत, तूच बोलावून घेतलेस ना बाळला? ते
मी तुम्ही काहीतरी बोला ना. त्याने कशाला बोलायला हवं? आणि बरं झालं तू त्याला बोलवून घेतलंस ते. नाहीतर आमचं इथे येणं कधीच झालं नसतं. आणि तुम्हाला अशी एकत्र भेटायची संधी मिळाली नसती. हो ना पम्मी? हो ना, खरंच खूप बरं वाटलं. हो की नाही शुब्बू? आई सॉरी, मी केकेला मदत करायला आलो होतो, पण आता सगळं काम झालंय. केके मी निघतो. अरे तूच काय, आता इथं मी पण न थांबलेलंच बरं आहे. OMG! असं कसं आणि माझं फोटोशूट? तुमचं फोटोशूटचं आपण नंतर बघू. तर आमचं शूट आउट होणार आहे. जाऊ द्या आम्हाला आता. का? अं? अरे तुमचं काम पूर्ण व्हायचंय ना अजून. असं कुणाचंही काम अर्धवट सोडलेलं मला आवडत नाही. बाळ तुला माहितीये ना. शुभंकर, अरे आईंना राग आलाय म्हणून ते मुद्दाम असं बोलतायत. हो ना आई? कविता, मी फक्त शिक्षिका नाहीये, आई सुद्धा आहे. माझ्या मुलाला काय आवडतं याचा विचार मीच करायला हवा. काय हो ना? हो हो. हा. अरे अरे अश्विनी, तू पण आहेस इथे? ते मी पम्मी दीदी ने. अरे हो, तू त्या मॅडमची असिस्टंट आहेस ना, मग तुझं इथे असणं अगदी स्वाभाविक आहे. मी बोलत काय बसलीये? तुम्ही काम सुरू करा ना. माझं इथे थांबणं चुकीचं वाटत असेल तर आम्ही सगळेजण बाहेर जातो. नो 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 नो. कसं आहे ना, माझ्या फोटोशूटला मी कोणाला उभं पण करत नाही. पण आता तू आलीच आहेस तर बस ना, अख्खं फोटोशूट बघ. बरी आहेस ना? आता बाळच्या निमित्ताने मी इथे आलेच आहे, तर तुझ्याशी बोलायचंय मला. मी तुला बाळला भेटू नको, त्याच्याकडे बघू नको असं सांगितलं होतं, बरोबर? त्या दिवशी तू आमच्याकडे पुस्तक द्यायला आली होतीस ना, तेव्हा मी बघितलं तुला आणि तेव्हाच ओळखलं की ही मुलगी आमच्या बाळसारखी आहे. दिलेला शब्द कधीही न मोडणारी. आणि मी जर माझ्या बाळची शिक्षा माफ करू शकते तर तुझी शिक्षा माफ का नाही करणार मी? तू बाळशी बोलू शकतेस, त्याच्याबरोबर काम करू शकतेस आणि हो, त्याच्याबरोबर मैत्री सुद्धा करू शकतेस. कसं असतं ना अश्विनी, माणसं चुकीची नसतात, आदर्श चुकत असतात. बरोबर बोलले ना मी? म्हणजे पटतंय ना तुम्हाला मी काय म्हणते ते? चला, लेट्स डू इट. ये ना, बस. बस. केके, लेट्स स्टार्ट. हो हो. चला आशू, चल पटकन. घे.
ओके स्माइल प्लीज. ए आता बस हा केके, आता आपण चेंज करूया कॉस्ट्युम. हा आशू साडी चेंज. पम्मी दी अगं आशू, मला काय दाखवतेस? याला दाखव ना शुप्पूला. ही साडी छान आहे, ही चालेल. कविता, कविता, काय झालंय? काय झालं? बघितलंच ना आत काय चाललंय ते. अगं आईने शिक्षा माफ केली तिची. पण का? ज्या मुलीच्या घराबाहेर त्यांचा बाळ झोपला, ज्या मुलीसाठी त्यांच्या बाळाने त्यांच्यापासून एवढं सगळं लपवून ठेवलं, त्या मुलीशी त्या कसं साखर घोळत बोलत होत्या. माझा तर माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. खरं तर माझे असंच काहीच झालंय. म्हणजे मुंबईला गेलेली आई वेगळीच होती आणि तिथून परत आली ती वेगळीच. काहीच कळत नाही. जाताना बजावून गेल्या होत्या, त्या अश्विनीला घरात येऊ द्यायचं नाही. माझ्यावर जबाबदारी सोपवली होती ना. हो कविता, मी पण होतो ना तेव्हा तिथे. पण मग बाई एवढ्या कशा बदलल्या? असो, जे झालं ते चांगलंच झालं. देवच पावला म्हणायचा. जा, जाऊन फोटोशूट बघ जा. अहो पम्मी मॅडम, अजून थोडं करूयात ना. आता कुठं हवेशी एक्सप्रेशन मिळत होते. म्हणजे मला हवेशी एक्सप्रेशन आता कुठं मिळायला लागले होते. नाही बस झालं आता. बरं मग केके, मी निघतो. बाळ, तू आज घरी यायचं नाहीस. अरे म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीला घरी सोड आणि मग घरी ये. नको, मी जाईन. अगं किती थकलीयस बघ. बाळ, जा बघू. आधी तिला घरी सोड आणि मग तू घरी ये. अरे कृष्णकांत मागचे सगळं आवरून येईल की. हा, मी सगळं आवडतो. तुम्ही जा. पम्मी दी, येते मी. चला आपणही निघूया. ते फोटोशूट वगैरे मला काही कळत नाही, पण जे काय होतं ते छान होतं. आज आम्ही तुमच्या घरी आलो. तुम्ही या एकदा पाहुणचाराला आमच्या घरी. म्हणजे आज दुपारी चहा पाण्यासाठी आमच्या घरी यायचं. बरोबर 4 वाजता. मी वाट बघते तुमची. मी तुझ्या घरी? हो. अहो तुमचेही पाय लागू देत की आमच्या घराला. कुठलंही कारण नकोय मला. बरोबर 4 वाजता. पम्मी मॅडम, मी पण हे सगळं आवडतो आणि जातो. केकू, मला चिमटा काढ. कोण? मी? चिमटा काढ ना. म्हणजे मी खरंच स्वप्नात नाहीये. म्हणजे शुभूची मम्मी खरंच बदलली. पण अशी कशी बदलली शुभूची मम्मी? मुलाच्या प्रेमापोटी डोळे उघडले असतील त्यांचे. नाही नाही नाही, नक्कीच काहीतरी कारण असणार. त्याशिवाय ही बाई
शुभू आणि आशूला असं एकत्र कसं जाऊ दे? खिडकी बाहेर छान हवंय नाही? हा छानच आहे हवा, थंड वाटतंय. ही हवा ना बोचरी नाहीये, मला असंच आवडतं. छान वाटतंय तुम्हाला असं बोलताना बघून. म्हणजे तुम्हाला असं माझ्याशी बोलताना बघून छान वाटतंय. बोला ना, तुम्ही थांबलात का? मला पण छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. काय झालं? काही नाही. तुम्ही हसला का? म्हणजे ही पहिलीच मैत्री अशी असेल की जिथे मैत्री झाल्यावर दोघांनी एकमेकांशी बोलणं थांबवलं. दोघांनाही बोलायचं होतं पण तरीही बोलता येत नव्हतं. एक मुलगा म्हणून आईचा शब्द पाळणं हे माझं कर्तव्यच होतं. पण पण तुमच्या आईनेच आपली मैत्री परत जुळवून आणली. मला वाटलं की आई आली आणि आता ती रागवते की काय. आई येते, ती रागवणारच ना, कारण सगळ्यात जास्त प्रेम तीच आपल्यावर करते. चहा घेणार? घ्या. तुम्ही नानकटे खाणार? ना 2 नानकटे द्या. तुम्ही मन मोकळं करत नाही. हा पण मन मोकळपणानं छान असतं. आपली मैत्री झाली याचा मला खरंच खूप आनंद आहे. तुम्ही बरोबरच होतात. म्हणजे मी ह्या कामाला नाही म्हटलं असतं तर आपण परत कधी बोललोच नसतो ना. असं झालंच नसतं, कारण आपल्या दोघांचा मैत्रीवर विश्वास आहे आणि आईने कधीतरी आपल्या मैत्रीला होकार दिलाच असता. येऊ का? वेळेत आलात. आता तुझ्या घरी यायचं म्हटल्यावर वेळेत यावंच लागेल ना. वेळेत यायचं म्हणून वेळेवर आलात की मी काय सांगणार याची उत्सुकता होती म्हणून आलात? हुशार आहेस हा. हे काय, घरातली इतर मंडळी कुठे? नाहीये कुणी. बाळही आला नाही आज. म्हटलं तुमचं स्वागत एकटीनेच करा. हे आमचं घर आणि ही इथे छोटीशी लायब्ररी. पुस्तक आहेत सगळे. इथे सुद्धा पुस्तकच असणार. पुस्तक पुस्तक आणि पुस्तक. या घरात अजून काय असणार? फक्त पुस्तक. वाचणार एखादं? अरे हो, मी विसरून गेले. तुम्हाला वाचनाची आवड नसणार हो ना? नसते एखाद्याला वाचनाची आवड. पण मला एक सांग, एवढ्या मोठ्या घरात टीव्ही नाहीये का? नाही. टीव्ही मुळे कुणाचं काय होतं ते बघतीये मी. आणि माझंही मनोरंजन होतच आहे. हे ऐकवायला बोलवलंयस का मला इथे? नाही, हे जर मला तुम्हाला ऐकवायचं असतं तर मी तुमच्या घरी ऐकू शकले असते. मग का बोलवलंय मला? सांगते, बसा. OMG.
मुद्दामच बोलवले, कारण आहे बाळ. ओ शुभू. शुभंकर. आणि आजपर्यंत तो एकदाही माझ्या शब्दाबाहेर गेलेला नाही, यापुढेही जाणार नाही याची खात्री आहे मला. पण तरी सुद्धा तुम्ही त्याला स्वतःच्या बोटावर नाचवण्याचा प्रयत्न करताय. मी का नाचवू त्याला? आणि तुझं बाळ काय लहान आहे का? पण खूप साधा आहे. मग तुझ्या बाळाला तुझ्या पदरात बांधून ठेवायचं ना. मग खेळात मजा नाही येणार ना. खेळ जो तुम्ही सुरू केलाय, शुभंकरला आणि अश्विनीला एकत्र आणण्याचा, आता त्या खेळाचा पहिला डाव मी टाकलाय. आता तुम्हाला काय खेळायचं ते खेळा. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर खेळायला मी उभी आहे. सौ शारदा वसंत नगरकर. कळलं? पम्मी रणजित पिसे.